सकाळी सकाळी आपल्या घरी एका पाहुण्याचं आगमन होणार होतं. ते म्हणजे काय मी समोर सांगतो. सगळ्यात अगोदर दिवस निघाल्यानंतर आपण सगळ्या पहिले आलो शेतात घ्यायची होती आपल्याला फवारणी मातीवर. कारण की आपल्या टरबूजाची झाडं हे कटन होत होती झाडाची. त्यामुळे फवारणी झाल्यानंतर सगळ्यात पहिले आपण करून घेतला आहे नाश्ता. शेतात आला होता आणि घरी गेल्यावर तर दाखवतो मी तुम्हाला. आपल्या गायीने आज एका वासराला जन्म दिला होता. बघा किती सुंदर वासरू आहे. घरून सगळं आवरून घेतल्यानंतर आपण आलो शेतात आपल्याला जे ढोरं होते आपले त्यांना चारा आणि पाणी दाखवायचं होतं. ते सकाळपासून त्यांना चारा पाणी बाकी होतं. त्यांना चारा पाणी दाखवल्यानंतर आपण थेट लागलो आपल्या मावच्याच्या कामाला. आपल्या मावच्याचं काम बऱ्याच दिवसाचं पेंडिंग राहिलं होतं. ते आज आपण कंप्लीट करून घेतलं आहे आणि थोडंफार काम बाकी आहे ते आपण उद्या कंप्लीट करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपलं झालं आता मावच्याचं काम पूर्ण रेडी. मावच्याचं काम कंप्लीट झालं होतं. आपलं काम राहिलं होतं दुपारचं ढोरांचं चारा पाणी. आपण कामात व्यस्त झालो होतो त्यामुळे त्यांचं चारा पाणी बाकी राहिलं. आपण सगळ्यात पहिले त्यांचं चारा पाणी करून घेऊ आणि त्यानंतर आपण 5 वाजता आलो घरी. घरून घेतली आपण झटका मशीन. तो म्हणजे आपल्या शेताच्या कंपाऊंडसाठी शॉक. ही आपली झटका मशीन रक्षकची. त्यानंतर आपण आलो 6 वाजता डबल शेतात. आपल्याला करायचा होता धूर शेतात. त्या धुऱ्यावर यानं काय होते की आपल्या शेतात किडे किटकूलचा प्रादुर्भाव हा कमी होतो. आणि संध्याकाळी थेट गेलो आपण मार्केटला फवारणीचं औषध आणण्यासाठी बघा. आणि मग तिथे गेलो आपण थोडाफार औषध वगैरे घेऊन आपलं काम कंप्लीट झालं. त्यानंतर आपण थोडीफार पाणीपुरी खाऊन घेतली कारण दिवसभर आपण कामात होतो त्याच्यामुळे. व त्यानंतर घरी आल्यानंतर थेट आलो रात्री शेतातला होता रात्रीचा चक्कर डुकरांच्या रखवालीसाठी एक वेळ. चला मग असंच आपलं डेली शेड्यूल चालू राहते. आपला ब्लॉग आवडला हे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. धन्यवाद.